काही औषधं आहेत कॅन्सरवरची जी त्याच्यामध्ये देखील सवलत दिलेली आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणसाला जे अन्न वस्त्र आणि निवारा आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या लागतात त्या देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे। हा सर्व घटकांना सर्वसामान्य माणूस सर्व मध्यमवर्गीय माणूस आणि मोठ्या प्रमाणावर जे काही अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे। आपलं जे काही पुढे आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही गोल आहे देशाचा त्या गोल अचीव करण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सुरुवात आहे। 2047चा विकसित भारत कसा असेल यासाठी देखील आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारची पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण शेवटी देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे। देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची। 11 नंबरवरून 5 नंबरवर आणण्याचं काम केलं। मोदीजी म्हणाले होते 5 वरून 3 क्रमांकावर आपला देश अर्थव्यवस्थेमध्ये जगभरामध्ये येईल आणि खऱ्या अर्थाने हे अर्थसंकल्प जे आहे हे बजेट जे आहे या त्या दिशेने वाटचाल करणारं आहे। कारण या सर्व जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा पायाभूत सुविधा पाहिल्या, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत करण्यासाठी तरतूद राहू द्या, युवकांसाठी देखील जे इंटर्नशिप करणार आहे ट्रेनिंग त्यांना ₹5,000 देण्याचा निर्णय घेतलेला आहे। लाखो त्याच्यामध्ये युवकांना त्याचा फायदा होणार आहे। कंपन्यांना देखील 10% CSR मधून त्यांना जो इंटर्नशिपचा पिरियड असतो ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं आपण जर या देशामध्ये महिला, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक आणि आपण देखील राज्याने अशा प्रकारच्या योजना यापूर्वी केल्या आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर देशभरातल्या सगळ्यांना न्याय देणारा, देशाला पुढे घेऊन जाणारा, देशाला आर्थिक महासत्तेकडे वाटचालीकडे घेऊन जाणारा हा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे असं माझं म्हणणं महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे का? विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का? या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहेत आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत। टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते आहेत त्यांना त्याचा लाभ होणार आहे। जी शहरी भागामध्ये घरे 1 कोटी बांधणार आहेत आपल्याकडे जास्ती शहर आहेत त्याचा फायदा आपल्याला होणार आहे। युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। शेतकरी जे आहेत आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले, शेतकऱ्यांसाठी देखील 1.5 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतलाय आणि त्याला हा पूरक असा महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल। आणि तुम्हाला एकच सांगतो गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं महायुती सरकारने ते आपल्या समोर आहे आणि महायुती सरकारने जे प्रकल्प बंद पडलेले महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, पुढे नेले। अटल सेतू, समृद्धी मार्ग, कोस्टल हायवे, मेट्रो, कारशेड किती सांगू तुम्हाला। आणि हे सगळे प्रकल्प बंद पाडले होते, स्पीड ब्रेकर ठोकून ठेवले होते, सगळे स्पीड ब्रेकर उखडून टाकले, सरकारला पण उखडून टाकलं आणि योजना आम्ही सुरू केल्या आणि त्याचबरोबर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर या राज्यात देशामध्ये सगळ्यात 1 नंबरच्या पायाभूत सुविधा आपल्या राज्यात आहेत। मग याला केंद्र सरकारने पाठबळ दिलं नाही का?